नमस्कार मैत्रिणींनो, प्रियस हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम छान असा तळणीचा पदार्थ. सर्व तळणीच्या पदार्थापेक्षा हे एकदम सोपा आहे आणि कमी साहित्य लागणार आहे. वरतून एकदम क्रिस्पी होतो आणि आतून एकदम मऊसूद होतो. असं आपल्याला आज बनवायचं आहे उडीद डाळ वडा. हे वडे तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, पितृपक्षामध्ये पण हे वडे बनवतात. पुरणाचा स्वयंपाक जर बनवला तर त्यासोबत पण हे उडदाचे वडे बनवतात. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उडीद डाळ. 1 वाटी उडीद डाळ मी रात्री भिजून घातली होती. हे बघा, छान अशी भिजलेली आहे. तुम्हाला सकाळी जर करायची असली तर रात्रीच भिजवू द्यायची डाळ, म्हणजे जेवढी डाळ छान भिजली तेवढे वडे छान बनतात आपले. हे बघा, 1 वाटी मी उडीद डाळ टाकली होती भिजवायला. त्यानंतर आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे. हे बघा, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करत आहे. एकदम बारीक सॉफ्ट अशी बनवून घ्यायची आहे आपल्याला ती मिक्सरमध्ये बारीक. मी सर्व उडदाची डाळ घेतलेली आहे. त्या जागी तुम्ही 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेऊ शकता. मी फक्त उडीद डाळीचीच वडे बनवत आहे. हे बघा, मिक्सरमध्ये एकदम छान अशी बारीक करून घ्यायची आणि मी एका भांड्यामध्ये ती काढून घेत आहे. बारीक झाली. सर्व डाळ आपल्याला अशीच बारीक बनवून घ्यायची आहे. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. हे बघा, एकदम अशी बारीक बनवून घेतलेली आहे ही डाळ मी 7-8 हिरव्या मिरच्या टाकत आहे. त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि 1 गाठा लसणाचा टाकत आहे. त्या जागी तुम्हाला जर चटणी टाकायची असली तर तुम्ही मिरच्या कमी पण टाकू शकता. ते मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचे आहेत मिरच्या आणि लसण. अगदी आपल्याला थोड्या साहित्यामध्येच हे वडे बनवता येतात. जास्त काही आपल्याला लागणार नाही. हे बघा, मिरचीची आणि लसणची मी बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे. ती त्या उडीद डाळच्या याच्यामध्ये आपल्याला टाकून द्यायची आहे. हे बघा, उडीद डाळचं मिश्रण आहे, त्यामध्ये मी ही पेस्ट टाकून देत आहे, लसण आणि मिरचीची. त्यामध्ये मी जिरा पावडर टाकत आहे. हे बघा, 1-1.5 चमचा जिरा पावडर टाकायचं त्यामध्ये आणि अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे, आपल्याला हवं तेवढं. त्यानंतर मी त्यामध्ये कोथिंबीर टाकत आहे. तुम्ही कढीपत्ता पण यामध्ये टाकू शकता. कढीपत्ता बारीक कट करून टाकायचा. त्यातला मी चमचा काढून घेत आहे, कारण ते हाताने चांगलं मिक्स करायचं. जेवढा हाताने छान तुम्हाला म्हणजे फेटल्या जाईल तेवढा तो वडा सॉफ्ट होतो, फुगल्या जातो एकदम छान. आपल्याला यामध्ये इनो नाही टाकायचा, सोडा नाही टाकायचा. बिना इनो सोडाचे बनवायचे आहेत हे वडे. हे बघा किती छान होतात. याचे कोणी कोणी मेंदू वडे पण बनवतं, पण आपल्याला थापून वडे बनवायचे आहेत त्याचे. त्यानंतर त्यामध्ये मी हळद टाकत आहे थोडीशी. तुम्हाला जर चटणी टाकायची असली तर मिरची कमी टाकायची आणि चटणी टाकायची. त्यामध्ये थोडासा ओवा टाकत आहे त्यामध्ये. हे बघा, पुन्हा हे मिक्स करून घेत आहे छान असं. एकदम छान असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते, म्हणजे वडे छान होतात. त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकत आहे. बघा, तेल गरम होऊ द्यायचं चांगलं. आणि त्यानंतर मी वडा थापायला घेत आहे. तेल गरम होतं तोपर्यंत आपण वडा बनवून घेऊया. त्यासाठी मी बटर पेपर घेतलेला आहे कोलपाटावर. त्या जागी तुम्ही एक कपडा पण घेऊ शकता, कॉटनचा एखादा कपडा. असं थोडंसं पाणी लावून त्याला असं छान थापून घ्यायचा आहे तो वडा. छान असा एकदम पतला असा मस्त वडा थापून घ्यायचा आहे. कपड्यावर जर तुम्हाला थापायचे असेल तर त्याला खाली पाणी लावायचं, ओला करायचा कपडा आणि त्यावर वडा बनवून घ्यायचा. हे बघा, एकदम छान मी असा पतला वडा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला वडा टाकून द्यायचा आहे. हे बघा, एकदम छान असे तळून घ्यायचे आहेत, एकदम क्रिस्पी. त्यामध्ये तुम्ही मध्ये वड्याच्या मध्ये छिद्र पण पाडू शकता, म्हणजे वडा पूर्ण छान तळला जातो. आणि छिद्र नाही पाडलं तरी पण छान होतो वडा. हे बघा, तुम्हाला दाखवते एक मी. हे बघा किती छान वडे होतात, एकदम छान क्रिस्पी होतात. अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे पण वडे बनवून घ्यायचे आहेत. हे बघा, 1 वाटी मी डाळ टाकली होती, त्यामध्ये 8-9 वडे बनतात. बघा, 1 वाटी डाळीमध्ये छान मोठाले. असेच आपल्याला सर्व वडे छान तळून घ्यायचे आहेत, बनवायचे आणि तळून घ्यायचे आहेत.
हे बघा, अशा प्रकारे आपले वडे तयार आहेत. सध्या लागन तेवढे आपल्याला, म्हणजे गरम गरमच ते वडे छान लागतात. जसे आपल्याला लागले तसे आपण तळू शकतो खाण्यासाठी. हे बघा, एक तुम्हाला मी ते मधात किती सॉफ्ट होतं बघा, एकदम जाळीदार वडा तयार आहे आपले उडीद डाळ वडे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.